हॅलो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपला तिसरा दिवस आहे कर्नाटकमध्ये आणि तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण स्कुबा डायव्हिंग करायला चाललो आहे. सो गाडी वगैरे सगळं रेडी आहे आणि बॅग वगैरे सगळं रेडी आहे. आपल्याला ऑलरेडी लेट झालं आहे, आपल्याला 11 वाजता पोचायचं होतं आणि आता वाजलेत 10:20 आणि डिस्टन्स आहे 1.25 तासाचं. सो पटपट गाडीवरती बसूया आणि निघूया लगेच पटापट. चला, आपण रेडी झालो आहे आणि खूप उशीर झाला आपल्याला. सो आपण पटपट आता कल्टी मारू. चलो चलो, उशीर झालाय भरपूर. 11:20 झालेत. 11ला पोचायचं होतं. 11:36चा अरायवल दाखवतोय. हॅलो, येस येस येस, आय एम ऑन द वे. ओके, ॲक्च्युली डिस्टन्स फ्रॉम माय हॉटेल टू युअर प्लेस इज ऑलमोस्ट 1 hour. येस, अराउंड 11:30. चला, फोन पण आलेला आहे. आपण आता स्कुबा डायव्हिंग करायला चाललोय, जसं की तुम्हाला माहिती आहे. आणि सर्वात बिगेस्ट फिअर माझं पाणी आहे. पूल बिलमध्ये तर जातो, पण जेव्हा माझे पाय जमिनीला टच होत नाही तेव्हा मला भीती वाटते. एकतर मला स्विमिंग 0% येते. सो माझ्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग राहणार आहे. थोडं नर्वस पण आहे मी, पण एक्सायटेड पण आहे. लेट्स गो. आज आपल्याला अजून एक स्पॉट करायचा होता, मुरुडेश्वर टेम्पल. जिथे टेम्पल पण आहे आणि शंकराची मोठी अशी भव्य मूर्ती आहे. आता तुम्हाला कळालंच असेल आपल्याला एवढा लेट झालाय. तरी मी 8 वाजता उठलेलो, पण कार्ड कॉपी करायच्या चक्करमध्ये खूप उशीर झाला. तरी एक चांगली गोष्ट आहे की इकडले रोड सुसाट आहेत, त्यामुळे आपण ट्राय करू थोडंसं लवकर पोहोचायला. अरायवल टाइम 11:34 दाखवतोय. लेट्स सी कधीपर्यंत पोहोचतो आपण. आपलं प्रत्येक वेळेच आहे, कधी टाइम वरती पोहोचायचं नाही. एवढा 8 वाजता उठून पण 10:30, ऑलमोस्ट 10:15 10:30ला निघालो आपण. बाकी आजचा आपला शेवटचा दिवस आहे इकडे. त्यानंतर आपली ट्रिप इकडे संपते आणि आपण आपल्या घरी जाणार. म्हणजे घरी तर नाही जाणार आहे, इथून मला रत्नागिरीला काम आहे. तर ते काम करून मग 2 दिवसांनी मी मुंबईला परत रिटर्न जाणार. कमॉन धर, कमॉन, आपल्याला लवकर पोचायचंय. चल चल, जाऊ दे.
वाला राईट. मुरुडेश्वर 2 किलोमीटर. तर 200 मीटरने लेफ्ट. ते कुठे आहे लेफ्ट? अच्छा हा लेफ्ट. बरोबर तर टाकलंय ना मी. .6 kilometer, 4 minutes to go. Okay, हा वाला. अच्छा डायरेक्ट बीचच्या इकडेच. ओके. बघूया कपडे इथेच चेंज करायचे की कुठे करायचे. होय 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 होय. फुल छोटा रोड. आणि समोर आपल्याला दिसतो एकदम मोठा नजर जाईपर्यंत असा समुद्र. हो हो आलो आपण फायनली. आपल्याला कर्नाटक मधला पहिला बीच बघायला भेटला आहे. फायनली पोहोचलो आपण. Awesome.
It's actually easy, right? Yeah, it's all about your, feet. Hey, what's on there, Randa? Somebody handle it. Hey, can you just hold it? It was not balanced. I think from the side. This is okay. Sit up, sit down. Thanks, man. Can we suppose water consider now? Okay. Just press it. Suppose water consider now. Here. అది అది రెడ్ బటన్ ఉంది కదా, అది బటన్ ప్రెస్ చేస్తే గాలి అందులో వెళ్ళిపోతుంది, డీఫ్లేట్ అవుతుంది. లైఫ్ జాకెట్స్ నుంచి గాలి డీఫ్లేట్ అవుతుంది. దట్స్ వెన్ యూ కెన్ గో డౌన్. బట్ దేర్ ఇస్ అ సిల్వర్ బటన్, ఇఫ్ యూ ప్రెస్ ఇట్ ఇట్ విల్ ఇన్ఫ్లేట్ అండ్ దెన్ యూ గో. ఓకే, దట్స్ ఆల్ we need to do. That's all we need to do. Good, right? Yeah. Yeah, the moment we feel the Actually, I the don't breath. know swimming. Even I don't know. The moment you feel the breath, Right now I'm very comfortable. सो आपण इथे मगाशीच आलो आणि सगळं फॉर्म आणि फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली आणि तुम्ही बघितलंच असेल प्रॅक्टिस सेशन चालू होता. इकडे प्रॅक्टिस सेशन चालू होता. सो प्रॅक्टिस सेशन कंप्लीट केला. आता तर काय वाटत नाही कारण की पाय जमिनीला टेकतायत. बट जेव्हा समुद्रात जाऊ तेव्हा थोडीशी वाटेल, नक्कीच थोडीशी भीती वाटेलच. सो बघू पुढे काय होतंय, पण मजा आली. पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला तोंडाने श्वास घेण्याचा आणि मास्क घालून पाण्यात उतरायचा. नाकात वगैरे डोळ्यात तर पाणी जात नाही, बट बघू आता समुद्रात गेल्यानंतर कळेल आपल्याला. सो जाऊ आता डायरेक्ट बोटीने समुद्रात. वेअर इज बोट? वेअर इज बोट? yeah, everybody going. Let's go. वेअर आर यू फ्रॉम? I'm from Hyderabad. We are from Hyderabad. ओके. You? आय एम फ्रॉम मुंबई. Okay. So from Mumbai on the bike you came here? या Okay. Nice. That's okay. Thank you. पूर्ण भिजलो इकडे, त्यामुळे बॅग पण वन साइड पकडली आहे. आपली बोट आय थिंक तिकडे आहे समोर. हळूहळू थोडीशी भीती वाटायला लागली आहे. बघू, मजा तर करायचीच आहे, काय पण होते. आता आपण दुसऱ्या आयलंड वरती जाणार आहे. इकडे नाही करायचं आहे, दुसऱ्या आयलंड वरती जाऊन करायचं आहे. सो आपल्याला बोटीमधून दुसऱ्या आयलंडला नेणार आहे आणि तिकडे आपल्याला स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करायची. स्नॉर्कलिंग तर इझी आहे. लाईफ जॅकेट घालायचं, तोंडाला हे लावायचं आणि वरती अशी सोटी जाते. तो फक्त ही साईडची बॉडी खालती असेल, बॅक साईडची बॉडी वरती तरंगत असेल आणि फक्त आपण खालती बघायचं पाण्यामध्ये. आणि इकडून अशी जी नळी आहे ती आपल्या पाण्याच्या वरतीच राहील. सो ही बाजूला मुलगी आहे, तिने मगाशी माझी ती जे चाललेलं प्रॅक्टिस सेशन चाललं त्याची व्हिडिओ काढली. ते आलेत हैदराबादवरून.
जाऊ बोटीवरती आणि मग बघू. सुकलो पण लगेच, गरमी इतकी आहे, सुकलो लगेच. आता टाइम झालाय 12:30 वाजलेत. आपण आलो प्रॉपर 11:20ला, 11:19, 11:20ला आलो आणि 12:30 वाजलेत. म्हणजे 1 तास तर पूर्ण त्यांचं तेच होतं, प्रॅक्टिस सेशन होता आणि सगळे इन्स्ट्रक्शन्स होते. सो बऱ्याच गोष्टी आहेत टेक्निकल, ज्या आता सांगून तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तुम्ही स्कुबा डायव्हिंग कराल तेव्हा तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय आहे ते. सो ही आपली बोट आहे आणि हे मंदिर. Just transporting, they're helping.
चला So finally, one of my biggest fear has conquered. माझा आणि पाण्याचा 36चा आकडा आहे. जोपर्यंत पाय माझे जमिनीला टेकले तोपर्यंत काय वाटत नाही. जेव्हा पाय माझे हवेत होतात, पाण्यामध्ये होतात, तेव्हा माझी हालत बेकार होऊन जाते. बट आज हिम्मत करून स्कुबा डायव्हिंग पण केली आणि स्नॉर्कलिंग पण केली आणि खूप मजा आली. खूप म्हणजे खूप. जेवढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ते तर 10% पण नाही आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने मजा केली. फर्स्ट टाईम पाण्यामध्ये इतकी मजा केली असेल मी. आणि अशाच प्रकारे एन्जॉय करून झाल्यानंतर आजचा दिवस ऑलमोस्ट संपत आला आहे. कपडे पण मी चेंज नाही केले कारण की ऑलरेडी पूर्ण मीठ झालं आहे अंगावरती. सो आय थॉट की असंच जाऊ डायरेक्ट घरी जाऊन रूमवर जाऊन तसं पण आंघोळ करायचीच आहे. सो तिथे जाऊन आंघोळ केल्यानंतर मग चेंज करता येईल. आता चेंज केलं तर मग उगाच त्याला पण सगळं मीठ लागून जाईल. मी असं नॉर्मली कधी असं पाण्यापिण्यामध्ये उतरायचं असेल तर 100 वेळा विचार करतो. बट आय डोंट नो यावेळेस काय विचार आला. स्वतःहून ठरवलं की स्कुबा डायव्हिंग करायची आणि स्वतः इकडून तिकडून इन्फॉर्मेशन काढून कॉन्टॅक्ट नंबर काढून माझा स्लॉट बुक केला. पहिलं तर जेव्हा प्रॅक्टिस सेशन चालू होतं तेव्हा काहीच वाटलं नाही. बट जेव्हा प्रॉपर समुद्रावरती पोचलो तेव्हा खरी माझी हालत बेकार झाली. कारण की मी पूलमध्ये उडी मारायला पण 10 वेळा विचार करतो आणि यांनी तर डायरेक्ट मला एवढं सिलेंडर वगैरे घालून उडी मारायला लावली. सो आता सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. तर घरी जायचं, आता रूमवर जायचं, फक्त बॅग भरून आराम करायचा बस. आणि आपलं फायनल डेस्टिनेशन होतं कर्नाटक. सो आता आपली इथे ट्रिप संपलेली आहे. लवकरच कुठल्या तरी नवीन ट्रिपचं प्लॅन करूया. म्हणजे ऑफकोर्स थोडंसं पावसाळा कमी झाल्यानंतर. आता लगेच तर नाही करता येणार. एवढे मोठी सुट्टी घेतल्यानंतर आता थोडं 2 महिने तरी नॉनस्टॉप काम करायला लागणार ऑफिसचं. तेव्हा जाऊन पुन्हा सुट्टी भेटू शकते. तर लगेच तर सुट्टी भेटणार नाही. चला जर फक्त पेट्रोल भरायचं आहे बस, बाकी काय काम नाही राहिले. मग डायरेक्ट रूमवरती. आणि बघू किती किलोमीटर झाले आपले. 430 किलोमीटर झाले. अजून 35ची रेंज दाखवते. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले टोटल ओव्हरऑल किलोमीटर झाले 1221. नो पॉवर. How much per liter? How much per liter? 103. Power? Where? This side only. Okay. Thank you. चला पॉवरचा आहे पुढे. बिचारा चांगला होता. दुसरं कोण असतं तर सांगितलं नसतं त्याने की पुढे आहे 1 किलोमीटरवरती.
पॉवरचा चांगला होता तो. वेअर इज पेट्रोल पंप? इंडियन ऑइल. फुल. Zero. Enough. Okay. Yes. किती आला? 14.89 ऑनलाईन. $1545. बाय बाय करत होता. आता थोड्या दिवसानंतर पुन्हा ऑफिसचं काम चालू, पुन्हा सेम रुटीन. बट या 3 लोकेशनमधून खूप साऱ्या मेमरीज कॅमेऱ्यामध्ये पण कॅप्चर केल्यात आणि डोक्यात पण सेव्ह करून ठेवल्या आहेत. ती मस्त व्ह्यू दिसतोय, नारळाची झाडं, मस्त क्लाउड्स आणि त्यात हलका ऑरेंज कलर. आता फक्त 12 किलोमीटर बाकी राहिले आणि टाइम दाखवते 10 मिनिटे. आता काय सरळ रोड आहे. वाव. चला फायनली पोचलो आपण. चलो. फायनली 1 2 3. A few moments later.
सो आता आंघोळ बिंघोळ झाली आहे आणि आता आपण जाऊया जेवायला. सो रोज विचार करतो जेवण दाखवायचं किंवा जेवणाचं मेन्यू दाखवायचं काय काय येतं ते, पण रोज विसरतो. भूक इतकी लागलेली असते की डायरेक्ट खायला सुरुवात करतो आणि नंतर खाऊन झाल्यानंतर आठवतं. सो आज मी शेवटचा दिवस आहे आणि आज मी एकदम व्यवस्थित प्रॉपर आठवून ठेवलं आहे आणि विचार करून ठेवलं की आज दाखवायचं करून. अरे बा, आज तर वेगवेगळे मेन्यू आहेत. आज स्वीटमध्ये शिरा आहे. सो हे जेवण आहे, एक चपाती, भाजी, दही, डाळ, शिरा, अजून एक भाजी आणि हा आहे सांबार आणि हा रस्सम आणि लोणचं. पण आता पटापट जेवूया, खूप भूक लागली आहे. सकाळपासून काहीच नाही खाल्लं. सकाळी फक्त इडली खाल्लेली आणि त्यानंतर छास पिल्लो. त्यानंतर तिकडे एक केकचं स्लाईस खाल्लेलं त्यांनी दिलेलं, ते एक संत्रा खाल्लेलं आणि फ्रुटी आणि बिस्किट क्रीमवालं, बस त्याच्यावरतीचा दिवसभर. सो आता खाऊया पटापट आणि मग भेटूया. सो जस्ट जेवण वगैरे झालं. आता रूममध्ये जाऊन पॅकिंग वगैरे करायची आहे आणि सकाळी पहाटे निघायचे लगेच. सो आपण आपल्या व्हिडिओचा एंड इकडेच करूया. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर अँड बी हॅपी.